आजच्या शोमध्ये आपण कल्याणमधील पाणी टंचाईची समस्या आणि कोल्हापुरातील रस्त्यांची काय अवस्था आहे ते पाहणार आहोत। सुरुवातीला कल्याणमधील बातमी पाहूया। ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कल्याणमध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। महिलांनी पालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढला, प्रश्न सोडवला नाही तर ठिय्या आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलाय। सर्वसामान्यांच्या पाण्यासाठी हा आक्रोश बघायला मिळतोय। डोंबिवली पश्चिमेकडील सखारामनगर, कैलासनगर आणि शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांनी डोंबिवलीतील पालिकेच्या एच विभाग क्षेत्र कार्यालयात धडक मोर्चा काढला। पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सूर्यवंशी यांनी मोर्चेकऱ्यांची समजूत काढलेली आहे। दिवाळी सण जवळ असला तरी पुरेसे पाणी का मिळत नाही असा जाब या महिलांनी विचारला। पाण्याची समस्या लवकरात लवकर सुटेल असं आश्वासन पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता सूर्यवंशी यांनी मोर्चेकऱ्यांना दिलाय। मात्र पाणी प्रश्न का निर्माण झाला असा सर्वसामान्य महिलांनी प्रश्न उपस्थित केला। नाही ना बरं, आता हे जे गांधी रोडवरनं पाणी येते शास्त्रीनगर सम मध्ये ते आता व्यवस्थित आहे? 2 दिवसापासून आहे ना? डॉक्टर सर्वेश आलेले आहेत कैलासनगरचा मोर्चा घेऊन। तर सखाराम कॉम्प्लेक्स येथील महिलांनी संताप व्यक्त केलेला आहे। पाणी प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे इथल्या महिला आक्रमक झाल्या। पाहूयात। 10 मिनिटच पाणी येतं। जर मी ग्राउंडला राहून मला 10 मिनिटं पाणी येतं तर 3ऱ्या-4थ्या माळ्यावाल्यांनी कसं करायचं? बिस्लरीच्या बॉटल आम्ही गेल्या महिन्यात आणत होतो। तर खरोखर आमच्याकडे खूप पाण्याची समस्या आहे। तर त्याबद्दल तुम्ही जरा हे काळजी घेतली पाहिजे। इथून मागे एवढी कधी होत नव्हता, हा पाण्याचा प्रॉब्लेम कधीच होत नव्हता, पण आता एवढ्यात हा पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे। आता दिवाळीचा सण आता 8 दिवसांवरती येऊन टेपलेला आहे। आता कुठे आम्ही साफसफाई करायची, कुठे आम्ही लक्ष द्यायचं? बरं, पाणी येतंय जातंय, कधी येतंय कधी नाही येते, ही बरीच वर्ष झाली। आता दिवाळीची साफसफाई, सगळे बायकांना पाण्याची सतत गरज असते, त्यावेळी आम्ही पाण्याचं बरं टँकर किती वेळा आम्ही मागवायचा, किती वेळा ते पाणी पुरणार? बरं, टँकरचं पाणी पिऊन पण रोगराई हे सगळं चालूच आहे। पण जर पाणी रेग्युलर आलं तर काहीतरी होऊ शकतं ना। आमचं दर आठवड्याला मंगळवारी पाणी सप्लाय बंद ठेवतात। मग दुसऱ्या दिवशी पाणी अगदी 15 मिनिटं, आणि आम्ही तर 4थ्या मजल्यावर राहतो, आम्हाला भेटतच नाही। म्हणजे पाणी लगेच एक हंडा लावला की लगेच गेलं, असं एवढे प्रॉब्लेम होतात। पाणी सप्लाय का बंद करता? पाणी एवढा पाऊस पडते, सर्व आहे ना सोय, मग पाणी सप्लाय बंद करू नका मध्येच। खूप प्रॉब्लेम, म्हणजे 2 दिवस त्यामध्ये जातात, काहीच कामं होत नाहीत। मग आम्हालाच एवढा ग्राउंडला असून 10 मिनिटच पाणी येत आहे, पण वरती 4थ्या माळ्यावरती किंवा इतर बिल्डिंगलाही मी बघते तर त्यांना तर अगदी पाणीच नाही। म्हणजे त्यांचं तर नेहमीच कॉल येतात, पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे एवढा, आम्हाला पाणीच भेटत नाही। आणि आता खरंच आहे, दिवाळीचा सण आलेला आहे, सगळ्यांच्या महिलांची साफसफाई सर्व करायचं आहे, पण तरीसुद्धा पाणी कमी असल्यामुळे ती साफसफाई करायला घेत आहेत। कारण का आज जर पाणी आलंय पण उद्या जर पाणी येतंय की नाही याचीच समस्या आहे। इथे या वस्तीला पाणी जे आहे ती समस्या आहे, ती मूलभूत समस्या आहे, ती शासनातर्फे किंवा प्रशासनामार्फत सोडवली जाऊ शकते, यावर तोडगा काढू शकतात। परंतु नेमकं कुठं पाणी घोड खात आहे, त्याकरताच कुठेतरी काय अडतंय का, याची समस्यावर पर्याय काढून लोकप्रतिनिधींनी यावर लवकरात लवकर काम केलं पाहिजे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे। किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली। तर कैलासनगर परिसरामध्ये सुद्धा पाण्याची समस्या आहे। इथल्या महिलांना सुद्धा पाण्याचा प्रश्न भेडसावतोय। इथल्या महिलांनी सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे, राग व्यक्त केलेला आहे आणि ही पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे। पाहूयात। पाण्याच्या मूलभूत समस्या जाणून घेण्यासाठी ज्यावेळेस आपण जय महाराष्ट्र वाहिनीच्या अंतर्गत या सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज ग्राउंड रिपोर्टवर उतरलेलो आहोत, त्याच वेळेस डोंबिवली पश्चिमेच्या मी आता कैलासनगरमध्ये आलेलो आहे। कैलासनगर ही अशी वस्ती आहे जिथे चाळकरी राहतात, सर्वसामान्य राहतात। त्या सर्वसामान्यामध्ये जवळजवळ 2000 चाळकऱ्यांची ही वस्ती आहे। माझ्यासोबत मी आज प्रथमतः जास्तीत जास्त महिलांनी या बोलण्यामध्ये किंवा या वार्तांकनामध्ये सहभाग घेतला, कारण त्या घरी असतात, त्यांना ही मूळ समस्या समजत असते। त्याकरता आपण महिलांशी चर्चा करणार आहोत। आता आपण कैलासनगरमध्ये आलेलो आहोत। कैलासनगरच्या महिलांच्या काय समस्या ते जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल, कशा प्रकारची समस्या आहे? मी अस्मिता सावंत, इथे शिवकृपामध्येच राहते। आमच्या कैलासनगरमध्ये आता 6 महिने पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहे। पहिले 8:30 ते 10:30 पर्यंत पाणी येत होतं, आता ते 1 तास येतं। आमचा एवढा एरिया सोडला तर बाकी सगळीकडे पाणी व्यवस्थित आहे। इलेक्शनच्या वेळेला सगळेजण इथे इलेक्शनच्या वोटिंगसाठी येतात आणि असे आम्ही प्रश्न मांडायला गेलो की ती लोक सांगतात हा आमचा एरिया नाहीये। मग आम्ही जायचं कोणाकडे? आम्ही कोणाकडे प्रश्न मांडायचे हे? आणि असं सांगितलं जातं की नाही तुम्ही लाईन घ्या लाईन घ्या, तर आम्ही लाईन पण घेतल्या, पण जर पाणीच नसेल तर लाईन घेऊन त्या लाईनचा फायदा काय?
आणि प्रत्येक वेळा आम्ही टँकर कसं मागवणार आणि प्रत्येकाला परवडत नाही. त्याच्यामुळे पाण्याची जी समस्या आहे ती आमची सोडवायला पाहिजे. आपल्या सत्ताधाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन ऐन सणासुदीच्या तोंडावर ही समस्या सोडवावी हीच माफक अपेक्षा इथला नागरिक करत आहे. किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली. भाजप पदाधिकारी समीर सुर्वे यांनी या समस्येबाबत नेमकं काय म्हटलेलं आहे ते पाहूयात. भारतीय जनता पार्टीचे पश्चिम मंडळाचे सेक्रेटरी आहेत, एक सामाजिक कार्यकर्ता आहे सुर्वे, ज्यांनी या समस्या मांडण्यासाठी अग्रेसरपणा घेतलेला आहे. सर्वसामान्य समस्या आपण जाणून घेत असताना त्यांनी आपलं सहकार्य केलेलं आहे. काय त्यांचं नेमकं आहे, काय सांगाल की ओव्हरऑल हे का आज एवढ्या महिलांनी समस्या सांगितलेल्या आहेत? समस्या म्हणजे कसं होतं ना, पाण्याशिवाय काही घरातली कामं असतील काय असेल, या सर्व समस्याला, पाण्याच्या समस्येला सर्वात जास्त महिलांना सामोरं जावं लागतं. आणि आता हे सणासुदी दिवस आहेत, मागच्या 6-7 महिन्यापासून ही समस्या वाढत चाललेली आहे. याआधी पाणी इथे या भागामध्ये फार कमी येतं आणि हा जे शास्त्रीय जलकुंभातून पाणी येतं त्या शेवटचं टोक असल्यामुळे इथपर्यंत पाणी पोहोचत नाही. ही पूर्वी आणि आता ह्या 6-7 महिन्यात जास्त झालं. त्या दिवाळी सण आल्यामुळे काय होतं की पाण्याच्या जास्त गरज भासते महिला, आणि त्याच्यात सर्वात जास्त तुम्हाला फेस करावं लागतं, महिलांना फेस करावं लागतं. आणि त्यामुळे ह्या समस्यांना इतका प्रॉब्लेम आहे की ते कोण पूर्णपणे दुर्लक्षित भाग आहे. शासकीय अधिकारी तरी ते दुर्लक्ष करतात. आता आम्ही 5-6 दिवसापासून यांना शासकीय अधिकाऱ्यांनी ते बोलवतोय. सूर्यवंशी साहेब स्वतः इथे बघून गेलेले आहे सर्व पाणी समस्या काय, पण ह्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा असं कोणच काढत नाहीये. तर आमचं म्हणणं येतं प्रशासनाकडे की ह्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा आणि कायमस्वरूपी याच्यावर तोडगा निघून यांना या समस्या दूर करावी यांची. जर हा तोडगा निघत नसला तर काय करणार, पुढे आंदोलनाची भूमिका? नाही, जर तोडगा निघत नसेल तर मग आम्ही यांच्या आंदोलनाचा आम्ही पवित्रा घेणार. सर्व आम्ही मोर्चा काढू, कुठल्या प्रकारे आंदोलन करता येईल याचंही निश्चित हे करू. आणि आम्ही जे प्रशासकीय अधिकारी आहेत, इकडचे नेते आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्यासारखे जे न्यूज चॅनल आहेत याच्या मार्फत आम्ही आमच्या समस्या या शासनाच्या दरबारी मांडण्याचा प्रयत्न निश्चित करू. तर मनसे उपशहर प्रमुख प्रेम पाटील यांनी याबाबत काय भाष्य केलंय तेही पाहूयात. आता माझ्यासोबत विरोधी पक्ष नेते आणि म्हणजे शहर प्रमुख प्रेम पाटील आहेत, जे अनेक कामाचा पाठपुरावा करतात. मग रस्त्यावरील खड्डे असो, रस्त्यावरील धूळ असो किंवा पाण्याची समस्या असो, पाण्याच्या समस्येसाठी त्यांनी नेमकं काय जाणून घेतलंय, पाण्याची समस्या कशा प्रकारे सोडवावी, हा जो प्रश्न किती दिवसापासून आहे हे आपण त्यांना विचारणार आहोत. माझ्यासोबत आहेत शहर प्रमुख प्रेम पाटील. काय सांगा? नमस्कार, मी प्रेम पाटील, उपशहर प्रमुख, उपशहर अध्यक्ष मनसे. काल जय महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीवरून माहिती मिळाली की काल काही ज्यांची पक्षाची सत्ता आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, ज्या पक्षाची सत्ता आहे आणि त्याच पक्षातील काही पदाधिकारी असतील किंवा नवीन जे उमेदवार असतील, जे भावी उमेदवार जे स्वतः नगरसभासद, अशा काही लोकांनी काल पाण्याच्या प्रश्नावरती आंदोलन मोर्चा केला असं माहिती मिळाली. मला सांगायला एवढं वाईट वाटतं या गोष्टीचं की सत्ताधारी पक्षातली असलेली लोक, सत्ताधारी असलेल्या पक्षातली जी लोक आहेत ती सत्तेत असून या पाणी प्रश्नावरती आंदोलनाने मोर्चे घेतात. खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. हे फक्त निवडणूक जी वेळ आलेली आहे त्याच्या फक्त चमकीवरी करण्याचा हा केविलाना प्रयत्न आहे. आता तुम्ही ऐकलं असेल की गेल्या 4-5 वर्षामध्ये अनेक छोट्या छोट्या काहीतरी शिबिर आयोजनाचं कॅम्प चालू असतात. आता तुम्ही कधी ऐकलंय का की बाबा केस पांढरे त्यांना काळं करणं? का लोकांची केस फक्त काय निवडणुकीच्या काळापुरतेच पांढरे होतात जे तुम्ही त्यावेळेस त्यांना काळे करून देतात, म्हणून असे प्रकार चालू आहेत, बाकी काही नाही. आणि ही समस्या जी आहे ती सोडण्यासाठी ती सतत कार्यरत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली. तर या पाण्याच्या समस्येमध्ये डॉक्टरांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे. डॉक्टर सर्वेश सावंत यांनी याबाबत काय भाष्य केलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात. आपल्या लक्षात आलंच असेल की कशा आपल्या सगळ्या महिला आणि सगळे नागरिक एकत्रित होऊन तिकडे आले होते आणि कळकळीची त्यांची एक विनंती किंवा आपण हे म्हणू शकतो की त्यांचा जेन्युइन प्रॉब्लेम होता की पाण्याची खूप मोठी समस्या आहे. डोंबिवली पश्चिम खास करून जो आपला सखाराम कॉम्प्लेक्स, कैलासनगर, शास्त्रीनगर हा भाग आहे तिथे. तर जसं काल आपल्याला सूर्यवंशी साहेबांनी नक्कीच आपल्याला त्यांनी आश्वासन दिलंच आहे, पण ते ग्राउंड लेवलला काम कितपर्यंत होतंय आणि तिकडे येऊन त्यांनी स्वतः पाहणी करणं, बिल्डिंग टू बिल्डिंग फिरून बघणं, ज्या वेळेला पाणी सोडलं जातं त्यावेळेला खास करून तिकडे जाऊन व्यवस्थित लक्ष देऊन बघणं हे खूप गरजेचं आहे. फक्त वॉलमॅनची ती जबाबदारी नसून ही पूर्ण अधिकाऱ्यांची पण सगळ्यांची जबाबदारी आहे. तर त्यांनी तिकडे नीट लक्ष द्यावं ही आमची एक मागणी आहे. काल आपल्याला सांगताना त्यांनी सांगितलं आहे की काही 1-2 तिकडे थोडेसे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, जिथे आपले 10 इंचाची जी लाईन आहे तिकडे बेंड होऊन ती 6 इंचाकडे गेलेली आहे. काही ठिकाणी एकाच वेळेस गाळ जमा झाल्याची शक्यता आहे. तर काल आपल्याला त्यांनी शब्द दिलेला आहे की ते आपण तिकडचं सगळं ते सॉर्ट आउट करून घेऊया.
त्याच व्यतिरिक्त जे आटे सोडले जातात पाण्याचे ते पण एखाद वेळेस कुठे कुठे कमी सोडले जात आहेत का, तसं पण आपण त्यांना निर्देश दिलेले आहेत की ते तुम्ही नीट बघून घ्यावं, सो दॅट तिकडे नागरिकांना त्रास नको व्हावा आणि आता येत्या सणासाठी सगळ्यांना पाण्यामुळे काही त्रास न होता आनंदी दिवाळी जावी. तर प्रशासनानं या समस्येमध्ये लक्ष घालून कल्याणकरांची ही समस्या लवकरात लवकर सोडवावी ही अपेक्षा. जय महाराष्ट्रच्या जनता रिपोर्टर या विशेष भागात वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.